हाय हॅलो फॅमिली, कशा आहात? आय होप की तुम्ही सर्व छानच असाल आणि तुमच्या आशीर्वादाने मी पण एकदम छान आहे। आणि आता बऱ्यापैकी निहारिकाची तब्येत पण बरी झालेली आहे। आईने तिला समजावून कसं तरी औषध देणं सुरू केलेलं आहे। ती औषध घेत नव्हती म्हणून ना खरंच 1 ते 1.5 महिना खूप त्रास सहन करावा लागला। बिलकुलही तिचा आजारपण व्यवस्थित होत नव्हतं, नीट होत नव्हतं। सो कसं तरी तिला आईनी औषध देणं सुरू केलं आणि ती पण जरा मानली नाही तर कशात फ्रुटी वगैरे कशात टाकून तिला ना औषध द्यावे लागत होते। आणि त्यामुळे काय होत होतं ना, तिचा खोकला वाढत होता, जी सर्दी वाढत होती आणि खूप सारे प्रॉब्लेम होऊन राहिले होते। सो फायनली या सर्वातून आता थोडंसं बेटर फील करते आहे, त्यामुळे खरंच मी खुश आहे। थोडीशी मधात नर्वस होती, ती नर्वसनेस निघून गेली आहे आता आणि खरंच मी हॅपी आहे। सो या हॅपीनेस सोबत मी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आहे, जिचं नाव आहे प्रीतीची दुनिया। आणि प्रीतीच्या दुनियेमध्ये आज काहीतरी नवीन करते, कारण आज माझी ॲनिव्हर्सरी आहे यार। आणि हबीला काहीतरी टेस्टी खाण्यामध्ये खूप जास्त आवडतं, कारण खूप जास्त फूडी आहे, फूडी। सो बघूयात काहीतरी फूड बनवते आज। आणि त्यासाठी ना मी थोडंसं असं मिक्स डाळी वगैरे सगळं असं भिजवून घेतलेलं आहे। आणि एकतर अप्पे बनवते किंवा घावणे बनवते आणि आल्या गरम खायला देते। सो बघूयात आल्यानंतर। आय होप की मूड चांगलंच असेल, थोडं हॅपी तर असणारच, कारण जेव्हा विश केलं मला तेव्हा थोडं सॅड फील होतं का यार आपण सोबत नाही आहोत। बट इट्स ओके, जेही काम हाती घेतलं आहे त्या कामामध्ये बिझी आहे, त्यामुळे सोबत नाही आहे, तर यायचा प्रयत्न तर करतोय। सो यासाठी मी हॅपी आहे। आणि तिकडून आल्यानंतर तर यम्मी काहीतरी खाऊच, किंवा अदरवाईज आता थकलेले वगैरे असेल तर मी म्हणणार नाही की इथे जाऊयात तिथे जाऊयात, कुठलीही डिमांड करणार नाही मी। सो त्यांच्या याच्यावर डिपेंड। तर बघूयात आता मी हे बनवते। त्याआधी ना मी थोडं तांदूळ टाकायला विसरले नाही ॲक्च्युली, माझ्याकडे तांदळाचं पीठ आहे। सो मी ते पीठच जरा वेळ काही वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आणि नंतर त्याचं काहीतरी बनवते छान टेस्टी आणि यम्मी। सो तुम्ही पण नक्की बघणार पण बघता चॅनलला सबस्क्राईब पण करत जावा, व्हिडिओला लाईक पण करत जावा, शेअर पण करत जावा, सगळे कामं ॲट अ टाइम करत जावा। नाहीतर बस असं हात देऊन नका बसत जाऊ यार बघायला। सो हाथ को जरा लाइक भी करते जाओ, शेअर भी करते जाओ। चॅनलची ग्रोथ होणार कशी जर तुम्ही सपोर्ट केला नाही। सो सपोर्ट बनता है भाई। आता एक मधामध्ये आमच्याकडे सेल लागलेला आहे, जिथे की 8 रुपयाला वस्तू मिळत आहे। सो लेडीज म्हटलं की यार जिथं सेल लागलं असेल तिथं भीड होतं। सो मी पण भीड करायला गेली होती आणि खूप काही सामान आणलं मी। सो त्यामध्ये हे छान असा कलर खूप आवडला मला या क्लचरचा। सो हे क्लचर आणलाय मी। त्यानंतर अशा खूप साऱ्या ना युजेसमधल्या वस्तू होत्या, ज्या की खूप बेनिफिटवाल्या होत्या। 8 रुपयामध्ये 2 पीस मिळाले। सो काहीही काम करायचं म्हटलं की लागून जातं। सो मी ते घेऊन घेतलं आणि निहारिकासाठी छोटे हे आणलेत मी। 1 2 8 रुपीजमध्ये एवढे छान पीस नाही मिळत। सो म्हणून घेऊन घेतला। आणखी काय आणलंय बघू। सो आणखी हा एक क्लचर आणलाय। सो कलर कॉम्बिनेशन बघू शकता, कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर होतं ना। सो मी पटापट घेतलं, दोनच घेतले, जास्त नाही घेतले। आणि हा ना ड्रेसचा मॅचिंग कलर निहारिकाकडे अशा कलरचा ड्रेस आहे। सो त्यावर म्हटलं की निहारिकाचे हेअर आता ना थोडेसे कर्ली आहे आणि वाढत पण आहे। सो निहारिकाला लावायला छान दिसेल म्हणून मग मी पटापटा घेऊन घेतला। आणि एक मी हे घेतलं की जे माझ्या जुड्याला वगैरे इथे लावता येईल मला असे। आणि ना इथे इरेझर घेतले मी, जे की निहारिका रोज इरेझर आणि पेन्सिल हरवून टाकते। सो त्यामुळे मला इरेझर्स वगैरे तिथे दिसले, खूप सारे दिसले। बट मी म्हटलं जाऊ दे, एकच बंच ठीक आहे, याचे तुकडे करून निहारिकाला देता येईल, कारण निहारिका रोज हरवते बाबा। आणि हे जे आहे ना बघा, कलर इतके क्यूट कलर होते ना। इयरिंग्स आहे, मनीषा ताई इयरिंग्स आहे। सो
8 रुपीजला मिळाले. सो मला खूप आवडले कलर वगैरे, सो मी घेऊन घेतलं. अँड किचन, हे पण खूप छान किचन होतं. सो 8 रुपीज मध्ये नाही मिळत. अरे 2 आणले की काय मी? अरे यार 2 आणले मी. ओके, एक आईला देऊन टाकी. आणि एक साहेबांसाठी छोटूसा किचन आणला, जो की मी आज देऊन टाकेल फायनली. कारण गिफ्ट घ्यायला तर सोबत जावं लागेल, त्यांच्या चॉईसनुसार देणार आहोत. कारण नाही आवडलं तर मग एवढं महागाचं गिफ्ट वाया जायला नको, किंवा मग जे साईज हवा आहे मला ते मिळणार नाही मी जर एकटी घ्यायला गेली तर. म्हणून त्यांना घेऊन जाईल आणि गिफ्ट घेऊन येईल. पण त्याआधी हे छोटूशा गिफ्ट, एक जे किचन आहे ते त्यांच्यासाठी आणलंय मी. एस, आणि ही निहारिकाच्या पायात टाकायची म्हणत होते आई, जे की तांब्याचं आहे. बट मी काही रिस्पॉन्स नाही दिला. सो कारण ना निहारिका काहीच घालत नाही पायामध्ये, आणि मग मला असं वाटतं की खरंच यार मग ते वाया तर नाही जाणार असं न तसं. सो म्हणून मग मी ना, मला सुचत नाही काय करावं. कारण निहारिकाने पायामध्ये ते छुमछुम कधी घातले नाही, तर हे काय घालून ठेवेल. सो असं वाटते मला. बघूयात, आज ट्राय करून बघते तिच्या पायामध्ये टाकायला. तर घातलं तर ठीकच आहे, नाहीतर गेलं वाया. नाहीतर मी हातात घालून 1-2 दिवस मटकून घेईन, कारण तसंही न्यू 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 पाहिजे असते. सो बघू. कटर तर मला जाम आवडले. ओपनच करून टाकते. असं नाही होत का? हे हत्यार ना मी सोबत ठेवणार यार, क्योंकि मेरे को ना इधर के लोग बिल्कुल नहीं आवडले. जो कि प्रवास करावा लागतो ना, सही बात है. मेरे दिमाग में आया, आता मी नाही, आता माझ्या पर्समध्ये असणार हे एक. ओके, सो बस. आणि एक आणखी कानातले झुमके आहे, खूप छान आहे, जे की सध्या निहारिकाने हडप केलेला आहे. सो ते आहे एक आणखी. आणि एक ही पेन्सिल आहे, जी की अशी इथून इथे, इथून इथे, इथून इथे अशी जाऊ शकते. कुठूनही कुठूनही कुठेही जाऊ शकते. सो कलर कॉम्बिनेशन मला खूप जास्त आवडली, आणि मुलं कलरकडे खूप जास्त अट्रॅक्ट होतात, त्यामुळे मी तिला कलर्स पण आयडेंटिफाय करून देऊ शकते. म्हणून मग मी ही एक कलर पेन्सिल आणली तिच्यासाठी. सो बस एवढंच आणलं, कारण हां सुया पिया छान मोठे मोठे दाबण वगैरे मिळाले. सो ते पण आणले, आईनं कुठेतरी ठेवून दिले. सो आईचं काम जास्त परफेक्ट आहे माझ्यापेक्षा. सो त्यांनी ठेवून दिले व्यवस्थित, जेव्हा लागेल तेव्हा काढता येईल आणि यूज करता येईल असं. आता काय करू, आता हे मुरूपर्यंत याला पेस्ट करून घेते आणि याला थोडंसं मुरू देते. सो नंतर मी बनवते तेव्हा तुम्हाला दाखवते. ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग याच्यात नाही बसणार, कारण याचाच टायमिंग तर वाढतोय. 10 मिनटं तर असेच झाले. मी तर नुसती बडबडच केली. हे कधी बनवणार, याला तर 5 मिनटं लागणार. टायमाचं कॅल्क्युलेशन कुठे करू. ओके, बोलणं आवडतं घेते आणि हे बनवते पहिले. सो अशा प्रकारे ना मी मस्त मिक्सरमधून हे बॅटर सगळं काढून घेतलं डाळीचं. आणि त्यानंतर जेव्हा मी घावणं बनवेल ना, त्यानंतर मी त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करेल आणि घावणं बनवेल. जे की निहारिकासाठी एक बनवला मी आणि माझ्यासाठी एक बनवला. खूप टेस्टी झालं आहे, खूप छान लागलं. निहारिकाचं थोडंसं फिकं बनवलं होतं मी, त्यामुळे थोडंसं तिखट मीठ कमी वाटलं मला, पण याच्यामध्ये प्रॉपर आहे. सो हे पण छान बनेल आणि खरंच खूप छान बनले. तुम्ही नक्की बनवून बघा. चलो, जो सराटा आहे ना तो मला बघा मी तोडून टाकला, याचा दांडी तोडून टाकला. हा तुटला नाही तर तोडून टाकला, कारण हे छोटूसं असं असलं ना की बरं जातं थोडंसं लवकर लवकर असं पटकन करायला. एवढी मोठी दांडी असेल तर थोडंसं त्रास जातो ना, म्हणून त्याची दांडी तुटून टाकली. आणि एवढ्याशा याचा यूज छान होतो. निघतोय बाबा, निघतोय.
आणि हे ना माझ्याकडे असं मी बॉटलमध्ये तेल भरून ठेवते जेणेकरून मला इझी जातं आणि डेली यूजमध्ये वॉश करायला एवढा वेळ नाही मिळत ना. सो म्हणून अशा बॉटल्समध्ये वगैरे काढते जेणेकरून खराब झाली तर फेकून पण देता येते आणि दुसरे रियूजमध्ये काढता येते. तर काय कसं वाटलं रियूज? वाव, घावणं पण छान होत आहे. सो यम्मी यम्मी. मी पहिलेच करून बघितला म्हणजे वेळेवर असं पटकन करून खाता येईल. आता अशा प्रकारे हे घावन तर तयार झालंय. माझ्या मस्तीने ही जरा असं जाड झालंय आणि खरपूस भाजावं लागलंय. हे बघ काय बनवलं मम्मानी. यम्मी यम्मी. तू खाणार? खाणार. यम्मी यम्मी बनवलं ना मम्मानी. दादा आले? अगं बाई कोणतरी आलं बाहेर. शेजाऱ्यांकडे आलं ना पण आपल्याकडे नाही आलंय. जात आहे. बरं चलो आपण खेळायला जायचं का यम्मी यम्मी खाऊन? खेळायला पाहिजे ना. बरं तू उतरते का थोडी? उतर मग मला पप्पी देऊन. बाय. अरे देवा लगेच बाय असतो. मम्माची सुटका पटकन. I love you. कसं? कशा कशा हात कशा? हात करून दाखव. I love you. पहिला बनवला ना तो निहारिकाने फिनिश केला आणि एवढासा वाचलेला आहे फक्त. आणि तो टोमॅटो सॉस तिला खूप आवडते त्यामुळे तिने टोमॅटो सॉस मध्ये खाल्ला. आणि आता जर म्हटलं ना निहारिका हा टुटा फुटावाला खा तर निहारिका बिलकुल खाणार नाही. सो निहारिकाचे हे पण नखरे आहेत हो ना. हो. नाही नाही म्हणता म्हणता पूर्णतः ब्लॉग तयार झाला माझा. याच ब्लॉग मध्ये मी रेसिपी पण टाकून दिली आणि साहेब अजून घरी यायचे आहे. सो मग त्यांच्यासाठी नंतर बनवीन मी. आणि पहिले निहारिकासाठी बनवून दिलं. निहारिकाने फिनिश पण केलं. निहारिकाला खूप आवडलं ऍक्च्युली. पुन्हा पराठा फिनिश केला आणि मला पण खूप छान वाटलं. त्यानंतर मी पण एक टेस्ट केला. तुटा फुटा का होईना खाल्ला मी. आणि आता नंतर बाकी सर्वांशी मिळून खाईन. सो हा होता एवढाच आजचा ब्लॉग. सो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.